नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या विविधा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत महाराष्ट्र टाइम्स हेरिटेज वॉक यांच्यातर्फे सराफ बाजार नाशिक येथे। नाशिकच्या या सराफ बाजाराला 200 वर्षांपेक्षा जास्त जुनी परंपरा आहे। हा सगळा पेठांचा वाडा डेव्हलप केलं। इथे पेठी मार्केट म्हणून आहे, सगळी सोनारांची दुकानं किंवा सगळ्यांची वस्ती आहे। इथे सगळी कारागिरीची आहे ती इथे चालते। नाशिकमधल्या सगळ्यात नाशिक जिल्ह्यातलं जे पहिले सर्वात जुनं काम चालायचं तर ह्या मार्केटपासून त्याची सुरुवात व्हायची। पेठे मार्केट म्हणून मार्केट आहे, वाड्यातलाच काही भाग तिथे पेठे मार्केट म्हणून निर्माण केला गेल्या 100 वर्षात। तो तिथेमुळे सोनार सगळे कारागीर लोक इथे बसून सगळं सराफीचं काम करतात। महाराष्ट्र टाइम्सच्या या हेरिटेज वॉकमध्ये नाशिक सराफ असोसिएशनचे सदस्य यांनी नाशिकच्या या सराफ बाजाराची ओळख करून दिली। आणि कर्मकांडाची आणि आमच्या असोसिएशनची माहिती देण्यासाठी आमचे ज्येष्ठ सदस्य तथा नाशिक सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री राजेंद्रजी बिटोरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधायचा। नमस्कार, सर्वप्रथम सर्व उपस्थितांचं स्वागत। या सराफ बाजाराला तुम्हाला या चौकात यावंच लागतं। भले नाशिकमधून लोक बाहेर राहायला गेले, पण भाजी घ्यायला, फुलं घ्यायला, गंगेवर जायला, देवरामाला जायला, वीर रहाड सगळं बघायला तुम्हाला या चौकात जावं लागतं। आणि विशेष हाईट म्हणजे जेव्हा सिंहस्थ कुंभमेळा असतो त्यावेळेस या चौकातूनच गर्दी असते आणि त्या सर्व आलेल्या भाविकांचं स्वागत, प्रथमोपचार वगैरे सगळं आम्ही सराफातून तर्फे करत असतो। डाव्या हाताला आता नवीन पगडी गणेश गणपती झालेला आहे, तो पण पूर्ण चांदीचा केलेला आणि पूर्ण मंदिर केलेलं आहे। बालाजी मंदिर आपण बघितलं, बालाजी मंदिर आणि सराफ बाजार चौकाच्या मध्ये मांडव गणेशचं एक लक्ष्मीनारायणांचं जुनं मंदिर आहे। कर्नाटकचे सगळे भाविक येतात ते त्या मंदिरात त्याच्यावर उपाध्याय राहतात, त्यामुळे ते तिथे उतरायचे। मांडव गणेशच्या नंतर समोर पेठेंचा वाडा तुम्ही बघितला असेल। पेठे पूर्वी सरदार पेठे होते, सराफी दुकान पण होतं, पेशव्यांचे सावकार होते आणि पेशव्यांचे मामा होते, त्यामुळे त्या पेठेवाड्याला एक वेगळी झळाळी आहे। नाशिक सराफ बाजाराचं वैशिष्ट्य आजही आम्ही जपून ठेवलेलं आहे। कुठलीही वस्तू तुम्हाला नाशिक सराफ बाजारात मिळाली नाही असं होणार नाही आणि योग्य भावात मिळाली नाही असं होणार नाही। तुम्हाला कुठल्याही खरेदीला जर प्रेफरन्स द्यायचा असेल तर तुम्ही ट्रायल म्हणून सगळ्यातला पहिली असोसिएशन असे की स्वतःचा वातानुकूलित 3ऱ्या मजल्यावर हॉल असलेला आमचा स्वतःचा हॉल आहे। अशी सराफ असोसिएशन आम्ही वेगवेगळ्या आंदोलनात भाग घेतो, वेगवेगळे प्रयोग करत असतो। महाराष्ट्रातला एकमेव सराफ बाजार असा आहे की पूर्ण सराफ बाजारामध्ये 34 कॅमेरे आम्ही बसवलेले आमच्या खर्चाने पूर्ण कॅमेराने बंदिस्त असलेले आहेत, ज्याचा फायदा पोलीस स्टेशनने घेऊन 2 गुन्ह्याचे गुन्हे सुद्धा याच्यात फक्त सापडले होते। सगळ्यात जुनी वास्तू धर्मकाटा। कालच मी पेपरला वाचलं, मलाही माहित नव्हतं की कौशल्याने सांगितलं होतं की जर 2 बहुमूळ वस्तूंचं जर काही काम असेल, गिराईक आणि व्यापारी, तर त्याच्यात त्रयस्थ म्हणून कोणतरी असावा। धर्मकाटा हा त्रयस्थ असतो जो निपक्षपातीपणे काम करतो आणि वजनाचं काम करतो, म्हणजे तुम्हाला जी वजनाची पावती मिळेल ती गॅरंटी आहे। कालानुरूप त्याच्यात आता बदल घेत होत गेलेले। 1980 पर्यंत 100 मिलीग्रॅमचं वजन होतं, 2000 साली 50 मिलीग्रॅमचं वजन आलं, 2015 साली 10 मिलीग्रॅमचं वजन आलं, आता 1 मिलीग्रॅमचं सुद्धा वजन येतं आहे। 254 आता ऑड फिगरमध्ये सुद्धा येतं, कारण सोन्याचा भाव वाढता आहे। भारत सरकारच्या रेव्हेन्यूमध्ये उत्पन्नामध्ये सराफ बाजाराचा हात 8 नंबरवर आहे। आमच्याकडे पूर्ण GST सरकारचे जेवढे नियम असतील, HUID असो, हॉलमार्क असो, हे असो, सगळं आम्ही इथे पालन करतो। फक्त आमचे दुकानं छोटी साईज आहे, फक्त मनाने मोठे व्यापारी आहेत। वैशिष्ट्य म्हणजे गल्ल्यावर तुम्हाला स्वतः मालक भेटतील, कोणाचाही मॅनेजर किंवा कोणी नसेल। म्हणजे तुम्हाला जर दुकानात आलं, आपल्याला माहिती असेल तर जुने कोणी असेल तर तुमचे नाक कान, तुमच्या मुलांचे लग्न वाट्या सगळं इथे घडलेलं आहे आणि ती परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे। सराफ बाजारात या चौकशी करा। धर्मकाट्याचं पूर्वी पर्सनल काटा होता, प्रायव्हेट होता, परतुरे मामांचा काटा, परंतु त्यापासून त्या काट्याला एक वेगळं वैशिष्ट्य होतं आणि आता तो आधी सराफ असोसिएशनच्या अंडर घेतला आणि धर्मकाटा रजिस्टर्ड केलेला आहे। धर्मकाट्याच्या पावतीला एक वेगळं वैशिष्ट्य आलेलं आहे।
सराफ बाजाराने 1940, 1969, 2008, 2016 सगळे पूर बघितलेले आहे. 99-69चा जो प्रसिद्ध पूर होता तेव्हा सरकारवाड्याच्या 9 पायऱ्या बुडवल्या होत्या. आमच्या प्रत्येक घराचा पहिला मजला पाण्यात होता. ही प्रवृत्ती परत झाली 2008 आणि 2016ला. परंतु आम्ही पुराचं स्वागत करतो. आलेल्या नदीच्या पाण्यामध्ये नारळ सोडतो. ज्या अर्थी पूर आता त्या अर्थी वर्षभराची पाण्याची चिंता मिटली असं आम्ही समजतो. सराफबाजारांनी पुराचा कधी कंटाळा केलेला नाही. मध्ये विकुता गल्ली, शुक्ल गल्ली, सरस्वती गल्ली, पकडबंद लेन, जिजामाता रोड, सराफ बाजार, कापड बाजार, भांडी बाजार अशा 4ही बाजूनी तुम्हाला येथे असतो. पेशवेकालीन इथे बऱ्याच वास्तू आहेत, बऱ्याच जुन्या वास्तू बघण्यासारख्या आहेत. आणि म्हणून सिद्धोरकरांनी सांगितलं तसं की त्याला वेळोवेळी आवश्यक आहे. तो नाशिकच्या आधी आम्ही म्हणजे असं त्याचं नावच असं ठेवलं होतं की त्याला नाशिकच्या हृदयात सराफ बाजारात की तो सरकारवाड्याच्या छत्रछायेत आहे आणि गोदावरी नदीच्या काठावर आहे. तर हे आपल्या बाजाराचं वैशिष्ट्य आहे की आजही ते वैशिष्ट्य टिकवत आहे. आणि जवळजवळ मी आता सांगितल्याप्रमाणे 200-250 दुकानं आजही कार्यरत आहेत आणि त्याची बहुसंख्य दुकानं 100 वर्षाच्या आसपास. नाशिकच्या या सराफ बाजारात जुन्या पारंपरिक नगांपासून ते अगदी आधुनिक दागिन्यांपर्यंत सर्व प्रकारची विविधता आहे. गोष्टी अशा स्पेशल राहिलेल्या आहेत. जुने कारागीर पण येतात. मोठा आपल्याला बनवता येईल, बनवून घेतो आपण. एक सॅम्पल म्हणून बनवून ठेवलेले काही काही जुन्या गोष्टी आपण जोपासलेल्या आहेत. वर्षांपेक्षा जास्त जुना असलेला हा सराफ बाजार जेवढा बाहेरून दिसतो त्याच्या कितीतरी पटीने आतमध्ये पसरलेला आहे. या बाजारात अनेक प्रकारचे कारागीर काम करत असतात. यात फक्त चेन बनवणारे, तारा बनवणारे, फक्त मणी बनवणारे, फक्त गोफ बनवणारे अशा प्रकारच्या अनेक कारागिरांचा समावेश होतो. सगळ्यात पहिले मेटल ते मेटल कुठून घेतो आम्ही. या भागामध्ये होलसेलर ते फक्त मेटल विकतात. अच्छा. या चौकामध्ये पर्टिक्युलर ह्या चौकामध्ये हा सारा बाजार हा पडद्यामागचे भाग आहे सगळ्यात. तुम्ही इथे पहिले सगळे मेटल येणार तो सगळ्यात पहिले टेस्टिंग म्हणजे फाईन गोल्ड तिथून पहिले खरेदी होणार होलसेलरकडून. त्याच्यानंतर तो 22 कॅरेट बनवायचा आहे. म्हणजे दागिने 22 कॅरेटचा बनवायचा असेल तर तो मेटल 22 कॅरेटचा बनवायला लागतो. 22 कॅरेट म्हणजे 92%. म्हणजे त्याच्यामध्ये 8% इतर मिक्स करायचे आणि त्याचा एकत्र रस करून त्याची लगडी पाडायची. हे ते कसं बघितलं आपण. तुम्ही आता लक्ष्मी केदारामध्ये बघितली असेल भट्टी जाऊन बघितली ना. अशा इथे अनेक भट्ट्या आहेत. तुम्ही कोळशाची भट्टी बघितली, आता गॅसच्या भट्ट्या आलेल्या, इलेक्ट्रिकच्या भट्ट्या आलेल्या आहेत. दुसरी स्टेप झाली, लगडी तयार झाली 22 कॅरेट. कुठल्याही दागिना बनवताना आपल्याला त्याचा पत्रा करायला लागतो किंवा तार करायला लागतो. त्याच्यासाठी त्या अनेक वर्कशॉप फक्त तार आणि पत्रच करतात. अशा अनेक दुकाने आहेत. त्यांचं काम फक्त काय दिवसभरात फक्त त्यांनी तार आणि पत्रात काढायचं. त्याच्यातही असे आहे चांदीचं काम करणारे मशीन वेगळे, सोन्याचं काम करणारे मशीन दोन्ही सेम असतात. पण चांदीचे काम करणाऱ्या मशीनमध्ये सोन्याचं काम कधी करत नाही, कारण त्याच्या मग मिक्सिंग होऊ शक्यता असते. त्याच्यानंतर डाय प्रेस. आता हा समोर डाय प्रेस आहे. आता आपण एखादा फोटोमध्ये आमचे कॅटलॉग्स असतात, त्या कॅटलॉगमध्ये जागेनंतर चॉईस केला, मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टिकल्या आहेत त्या बघायच्या आहेत. एकाच फ्रेममध्ये असेल असं काही नाही, वेगवेगळ्या फ्रेममधून सगळं मग त्या सगळ्या टिकल्या आणि डिझाईन तसं त्याच्यामध्ये तयार होते. म्हणजे सुट्टं मटेरियल सगळं तयार होते. आता हे आम्हाला समजा 20 ग्रॅमचे टिकले पाहिजे असतील तर मेटल लागतं तिप्पट, 60 ग्रॅम मेटल लागतं. म्हणजे ते कटिंग होऊन खाली स्क्रॅप बाकी सगळ्या स्क्रॅप जातो. आता ह्या तसे अशा शेकडो डाई आहे. एवढं तुम्ही बघितलं हे तर काहीच म्हणजे असे अनेक असतात. आणि अशा बाजारामध्ये अशा अनेक डाई प्रेस आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे याच्या अजून काय काय लागतं. एखादा नेकलेस बनवण्यासाठी किंवा मंगळसूत्र बनवण्यासाठी मणी लागू शकतात, चेन लागू शकतात. इथे मणी काम करणारे पण खूप कारागीर आहेत.
ते फक्त दिवसभर कामच करत असतात. चेन काम करणारे फक्त चेन किंवा गोफ काम करणारे गोफ हे फक्त तेच काम करणार. हे सगळं झाल्यानंतर सगळं सुट्टं मटेरियल सगळं तयार झालं, इथपर्यंत झालं तुमचं. त्याच्यानंतर हे जोडायचं काम करायचं, म्हणजे असेंब्ली थोडक्यात. काम कसं करतात ते तिथे तुम्हाला बघायला मिळेल. जोडकाम केल्यानंतर पुढची स्टेप काय आहे, पॉलिशिंग. पॉलिशिंग करणारे असे अनेक वर्कशॉप आहेत, फक्त ते पॉलिशच करतात. पॉलिश आणि सोन्याचं त्यांचं पॅकिंगचे काम होतं. ते झाल्यानंतर पुढची स्टेप म्हणजे त्यावर तासकाम करतो. ते कोणी हाताने तासकाम करतं, कोणी मशीननी करतं, कोणी हँड मशीन आहेत, काही मोठे मशीन्स आहेत. असं सगळं तयार झाल्यानंतर तो दागिना काही खडे सेटिंग असतं, ते काम करावे वेगळे. म्हणजे तुम्ही एक बघितलं का, एक दागिना किती लोकांच्या हाताकडून फिरलेला आहे. बरोबर. तेव्हा त्याला आणि हे सगळं झाल्यानंतर मग सगळ्यात शेवट म्हणजे त्याचं स्टँडर्ड म्हणजे त्याची कॉस्ट हॉलमार्क करायचं. हॉलमार्कमध्ये बी आहेत, म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने आणि त्यांना लॅबला ऑथॉरिटी दिलेली आहे की तिथे गाडी जाऊन त्या मशीनमध्ये स्कॅन होतो दागिना. त्याच्यावर तो बरोबर ज्या प्रमाणात 22 कॅरेट असेल तर त्याच्यावर ते स्टॅम्पिंग करून देणार आणि मग ते स्टॅम्पिंग झाल्यानंतर मग तो शोरूमला विक्रीसाठी उपलब्ध. छोट्या छोट्या खोल्यांमध्ये शेकडो हजारो कारागीर असं दिवस काम करत असतात. तेव्हा तो एक दागिना हा बाजार कोणाला माहीत नसतो. तुम्ही फक्त बघता शोरूम बघता. मध्ये गॅप नाही होत आणि मग त्याला रगडून व्यवस्थित असं प्लेन करतो. म्हणजे मग पूर्ण बाजूने जागा बंद होत जातं, मग मध्ये पाणी जायला जागा नाही. आता हे पूर्ण व्यवस्थित पॅक झालं. सोन्याची शुद्धता कशी तपासली जाते हेही या ठिकाणी कळले. आता हे इम्पोर्टेड मेटल टेस्टिंग मशीन आले. याच्यामध्ये कुठलं ठेवल्यानंतर त्याच्यावर त्याचं कॉम्प्युटरमध्ये स्कॅनिंग होतं. ते स्कॅनिंग झाल्यानंतर त्या स्क्रीनवर तुम्हाला त्याच्यात फक्त सोन्याचं स्वतः असं काही त्या एका पीसमध्ये कुठला मेटल आहे, तो किती % आहे, हे सगळं एवढे मेटल त्याच्यामध्ये दिसतात. आता हे हा पीस दिला होता उदाहरणार्थ, हा 480 मिलीग्रामचा एक सॅम्पल पीस त्यांना दिला. तो 480 मिलीग्राम दिल्यानंतर त्याच्यामध्ये गोल्ड किती % आहे, 82%. कॅरेटमध्ये हिशोब काढला तर साधारण म्हणजे 19.5 ऑलमोस्ट 20 कॅरेट येतो. गोल्ड किती दिलं आहे, म्हणजे गोल्ड हे दोन एकच आहे, डबल पेड झाले. चांदी किती % आहे ते दिलेलं आहे. बरोबर. कॉपर किती आहे ते आहे. आणि बाकी जे बाकीचे आहेत ना जे सगळे बाकीचे एवढे मेटल त्याच्यात टेस्टिंग होऊ शकतात, पण त्यांनी दिलेल्या पीसमध्ये बाकीचे मेटल कुठलेच नाही, म्हणून ते जिरं